नमस्कार. माहिती अधिकार कायदा हा आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण त्यातल्या कलम 16 बद्दल कधी ऐकलंय का? हे कलम नक्की काय सांगतं? चला, आज आपण राज्य माहिती आयुक्तांचं पद, त्यांची रचना आणि त्यांचे अधिकार या सगळ्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. सुरुवातीला मूलभूत प्रश्नानं करूया. राज्य माहिती आयुक्त हे खूप महत्त्वाचं पद आहे, बरोबर? मग यांचा कार्यकाळ किती असतो? त्यांच्या सेवेच्या अटी म्हणजे सर्व्हिस कंडिशन्स कोण ठरवतं? यामागे कोणती कायदेशीर प्रक्रिया असते? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात माहिती अधिकार कायद्याच्या कलम 16 मध्ये. आणि हे कलम इतकं महत्त्वाचं का आहे? कारण ते राज्य माहिती आयोगाचं स्वातंत्र्य आणि निष्पक्षपातीपणा जपण्याचं काम करतं. हे बघा, हा आहे तो मूळ कायदेशीर मजकूर. कायद्याच्या पुस्तकात जसा आहे तसाच्या तसा. याच मजकुरात आयुक्तांचा कार्यकाळ कसा असेल, त्यांच्या सेवेच्या अटी काय असतील, याचे सगळे नियम अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत. आता आपण एक एक करून हे नियम समजून घेऊ. पण हे सगळे नियम बनवण्यामागे उद्देश काय? तर तो अगदी सरळ आहे. माहिती आयोगानं कोणत्याही बाह्य दबावाखाली न येता अगदी स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपातीपणे काम करावं हे सुनिश्चित करणं. कारण विचार करा, जर आयोगच स्वतंत्र नसेल तर आपल्याला खरी माहिती मिळेल का? नाही ना. म्हणूनच हे स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आता जरा खोलात शिरूया आणि आयुक्तांच्या पदावधीबद्दल म्हणजे त्यांच्या टर्मबद्दल काय नियम आहेत ते पाहूया. हे बघा, कायद्याचं उपकलम 1 यात त्यांच्या कार्यकाळाबद्दल अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक गोष्ट अगदी नेमकेपणानं सांगितली आहे. तर मग काय आहेत हे मुख्य नियम? पहिलं म्हणजे कार्यकाळ असतो 5 वर्षांचा किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. या दोन्हीपैकी जे आधी घडेल तोपर्यंत ते पदावर राहू शकतात. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, राज्य मुख्य माहिती आयुक्तांना त्याच पदावर पुन्हा नियुक्त केलं जात नाही, म्हणजे नो रिअपॉइंटमेंट. पण यात एक छोटासा ट्विस्ट आहे. समजा एखादी व्यक्ती राज्य माहिती आयुक्त आहे, तर ती व्यक्ती मुख्य माहिती आयुक्त पदासाठी पात्र असू शकते. पण एक अट आहे, त्यांचा आयोगातला एकूण कार्यकाळ म्हणजे दोन्ही पदं मिळून 5 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हो, त्यांची नियुक्ती अधिकृत कशी होते? तर प्रत्येक आयुक्ताला राज्याच्या राज्यपालांसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. ही एक बंधनकारक कायदेशीर प्रक्रिया आहे जी पूर्ण करावीच लागते. बरं, पदावधीबद्दल तर आपण बोललो. आता वळूया त्यांच्या वेतन आणि सेवेच्या शर्तींकडे. आयोगाचा निष्पक्षपातीपणा टिकवण्यासाठी या गोष्टींची रचना कायद्यात कशी केली आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कायद्यामध्ये आयुक्तांना एक जबरदस्त संरक्षण दिलं गेलं आहे. एकदा त्यांची नियुक्ती झाली की त्यांचं वेतन, भत्ते किंवा सेवेच्या इतर अटींमध्ये असा कोणताही बदल करता येत नाही ज्यामुळे त्यांचं नुकसान होईल. म्हणजे काय? तर त्यांच्या स्वातंत्र्याची एक प्रकारे हमीच दिली आहे. हे संरक्षण आपल्याला दिसतं उपकलम 5 मध्ये. यात असं म्हटलंय की आयुक्तांचं वेतन हे इतर मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनाशी जोडलेलं असेल. यामुळं होतं काय की त्यांच्या पदाचा एक विशिष्ट दर्जा कायम राहतो. आणि ही तुलना खूपच रंजक आहे. बघा, राज्य मुख्य माहिती आयुक्तांचं वेतन हे थेट निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचं असतं आणि राज्य माहिती आयुक्तांचं वेतन ते राज्याच्या मुख्य सचिवांच्या म्हणजे चीफ सेक्रेटरींच्या बरोबरीचं असतं. यावरून या पदांचा महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता इथे आर्थिक पारदर्शकतेचाही विचार केला गेला आहे. समजा एखाद्या आयुक्तांना त्यांच्या आधीच्या सरकारी नोकरीतून पेन्शन मिळत असेल तर ती पेन्शनची रक्कम त्यांच्या आत्ताच्या वेतनातून वजा केली जाते, म्हणजे एकाच सेवेसाठी दुहेरी लाभ मिळत नाही. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आयुक्तांचा कार्यकाळ संपल्यानंतर काय? त्यांचं काय होतं? याबद्दलही कायद्यात काही महत्त्वाचे निर्बंध म्हणजे रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्बंध आपण आधीही पाहिला आहे, पण तो पुन्हा एकदा लक्षात घेऊया. राज्य मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या कार्यकाळानंतर त्याच पदावर पुन्हा नियुक्तीसाठी अपात्र ठरतात. हा नियम खूप खूप महत्त्वाचा आहे. पण मग असा प्रश्न मनात येऊ शकतो की पुनर्नियुक्तीवर बंदी का? हा नियम इतका महत्त्वाचा का मानला जातो? याचं उत्तर अगदीच सोपं आहे. विचार करा, जर पुन्हा नियुक्तीची संधी असेल तर एखादा आयुक्त भविष्याचा विचार करून कोणाच्या तरी मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतात, नाही का? ही शक्यताच काढून टाकण्यासाठी हा नियम आहे. यामुळे ते पूर्णपणे निष्पक्षपातीपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतात. आता या सगळ्या विवेचनानंतर एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
कलम 16मध्ये दिलेले हे सगळे नियम आणि संरक्षण आपल्या माहिती आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी खरोखरच पुरेसे आहेत का यावर नक्कीच विचार करायला हवा.